व त्यांचा सावक संघ ह्या 3 रत्नाला अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासानिमित्त आपण पठन करत असलेला क्रांती आणि प्रतिक्रांती आज तुम्ही जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त चांगलं वाटलं, कारण क्रांतीला भारतामध्ये उजागर करणारे कनिंघम असतील तर त्याचा अर्थ लावणारे जेम्स प्रिन्सेप आहेत. माझ्या माहितीनुसार जेवढं आहे की 18व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म जवळजवळ सर्व लोप पावला होता. 18व्या शतकामध्ये कनिंघम यांनी इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये युआन सॉंग आणि इसिंग यांचे नोट्स वाचले आणि भारतामध्ये अशा ठिकाणावर असे धार्मिक स्थळं होती आणि त्या नोटच्या आधाराने कनिंघमनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि बिलकुल डिक्टो त्यांना ती स्थळं सापडली. परंतु त्याच्यावर काय लिहिलेलं आहे हे मजकूर मात्र कोणालाही वाचता येत नव्हते. पुरातत्व इतिहास कशाचा म्हटला जातो तर जमिनीच्या खाली जे बी काही सापडतं आणि पुरातत्व त्याला प्रमाणित करतं त्याला इतिहास म्हटल्या जातं. आपण जो ग्रंथ हे ग्रंथालाच रिलेटेड आहे की गीता असेल किंवा रामायण असेल, महाभारत असेल, मनुस्मृती असेल, ह्या ग्रंथाला ऐतिहासिक तथ्य सापडत नाही. कनिंघमनी इसिंग आणि युआन सॉंग यांच्या नोट्सवरती किंवा त्यांनी लिहून ठेवलेल्या याच्यावरती त्यांनी भारतामध्ये शोध घेतला आणि त्या लिहिलेल्या काही वास्तू सापडल्या आणि काही शिलालेख सापडले. कारण तोपर्यंत बौद्ध धर्म पूर्ण लयाला गेला. कनिंघमला सापडलेल्या ह्या वस्तू म्हणा किंवा वास्तू म्हणा, शिलालेख म्हणा, भांडे म्हणा, उलगडा होत नव्हता ते कशाचे आहेत म्हणून, आणि ती लिपी ही वाचल्या जात नव्हती. आता मी बऱ्याचशा माझ्या प्रवचनामध्ये आलं असेल की आपण जे बोलतो ही बोली आहे, आपण जी लिहितो ती लिपी आहे, आणि जी भाषा असते म्हणजे 3 प्रकार असतात की तुमच्या कुठल्याही भाषेला बोली लिपी ह्या अवगत असाव्या लागतात आणि त्यांनी भाषा निर्मिती होते. तसं प्रिन्सेप यांनी त्या लिपीचं ट्रान्सलेट केलं, म्हणजे ती लिपी कुठल्या भाषेत आहे हिचा शोध लावला त्यांनी, ती वाचल्या गेली. आजही सिंधू संस्कृतीचे शिलालेख वाचल्या गेले नाहीत, कारण खूप जुने आहेत. ते दावे करतात बरेच जण आम्ही वाचले हे केले, पण प्रमाणित नाहीये. सिंधू संस्कृती असेल किंवा तुमच्यावाली आता राखीगडीची सापडलेली आहे, कारण हे सिंधू संस्कृती ह्या बौद्ध पूर्व काळातल्या खूप पूर्वीच्या आहे. बुद्ध काळ जर इसवी सन पूर्व 600चा म्हटला तर तो जवळजवळ 3000 वर्षापूर्वीचा आहे. असं म्हटलं जातं की ती लिपी जर वाचल्या गेली तर गौतम बुद्धाच्या अगोदरचे नक्की एखादे बुद्ध सापडतील. कारण जे बी सापडलंय तर त्याच्यामध्येही स्तूप किंवा याच्या आकाराच्याच वस्तू आहेत, परंतु त्या अजून वाचल्या गेल्या नाही. मला वाटतं मागच्याच 1-2-3 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की थायलंडमध्ये जेव्हा कनिंघमला वैशालीमध्ये ते भिक्षापात्र सापडलं तर तिथे वाद निर्माण झाला होता, कारण वैशाली ही महावीराची नगरी आहे. महावीराचा त्या वैशालीमध्ये जन्म झालेला आहे आणि म्हणून बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की ते वर्धमान महावीराचं असावं, कारण वर्धमान महावीरही श्रमण होते आणि तेही भिक्षापात्रामध्ये भिक्षा घेत होते. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुमच्या कुठल्याही क्रांतीला जोपर्यंत भाषा वाचल्या जात नाही
तोपर्यंत त्याचा अर्थ लागत नाही. आणि मग ह्या प्रिन्सेपनी कोणाचा आधार घेतला होता तुमच्या माहिती करता सांगतो की श्रीलंकेमध्ये. प्रिन्सेप हे श्रीलंकेमध्ये गेले आणि तिथे महावंश नावाचा जो ग्रंथ होता त्या ग्रंथामध्ये काही काही सापडत होते. तिथला पियादस्सी राजा, इथेही सम्राट अशोकाला पियादस्सीच म्हटलं जायचं म्हणून तिथे तेवढे शब्द सापडले होते पियादर्शी. मग तो श्रीलंकेचा काय, पण त्याच्यानंतर एका शिलालेखामध्ये राजा अशोक नाही अशोक, कारण श हे अक्षर त्या याच्यामध्ये नाहीये, तेव्हा सापडलं. मग तेव्हा शिलालेखाचं, कारण मी सांगितलं की इथल्या ब्राह्मणाला, कारण शिकलेले कोण होते, ब्राह्मण होते. कनिंगमनी जेव्हा पहिला पिल्लर सापडला अशोकाचा, कारण पहिला पिल्लर त्याने कुठे बांधला होता, कपिलवस्तूमध्ये, जिथे भगवान बुद्धाचा जन्म झाला. त्या लिंबोनी वनामध्ये सम्राट अशोकाने पिल्लर उभा केलेला होता, त्या पिल्लरवरती लिहिलेलं होतं. पण जेव्हा तो पिल्लर सापडला, पिल्लर म्हणजे स्तंभ, मोठाच्या मोठा स्तंभ सापडला, तेव्हा इथे शिकलेले ब्राह्मणच होते ना, म्हणून त्यांना विचारलं होतं कनिंगमने की याच्यावर काय लिहिलंय. तर ब्राह्मण तुम्हाला भ्रमित करण्यात एक्सपर्ट आहे, म्हणून त्या कनिंगमला सांगितलं होतं की ही भीमाची गदा आहे. मग त्याच्यावरून त्याला अंदाज बांधायचा की गदाचे, कारण त्या पिल्लरचं वजन मला वाटतं काहीतरी 3-3.5 टन आहे. मग तो भीम केवढा असेल ते उचलायचं म्हटल्यावर. तर त्या अशा शंका, परंतु ते इंग्रज बुद्धिमान होते, त्यांना ते पटलं नाही. आणि इंग्रजावर तुम्ही किती खार खाला तर बौद्ध लोकांनी त्यांचे उपकारच मानले पाहिजे, कारण इथे त्यांनी बौद्ध धर्माला उजागर केलं, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. त्यांनी थोडासा त्याच वेळेस जर डिसिजन घेतले असते, कारण त्यांची सत्ता होती, राज्य होती, तर आता जे महाबोधी असेल, बालाजी असेल, ही प्रकरण निर्माण झालेच नसते. कारण तेव्हा त्यांना माहिती होतं, कळलंही होतं, पण इथं राज्य करायचंय म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण त्यांचा उद्देश इथे तुमच्या धार्मिक भावना जपणं हा नव्हता, व्यापार करणं हा होता. आणि परंतु त्यामध्येही त्यांनी निपक्षपातीपणे संशोधन केलं. आणि म्हणून मग हे जेम्स प्रिन्सेप हे श्रीलंकेमध्ये जाऊन तो पहिला लाईन सापडली होती. आणि मग त्या धम्मलिपीमध्ये, आता त्यालाही पांडुलिपी म्हणायला लागले, हे वेगळं, पण ती खरी धम्मलिपी आहे, कारण अशोकाच्या काही शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर जेम्स प्रिन्सेपनी मात्र त्याचा फॉलोअप चांगला घेतला आणि ती पूर्ण लिपी वाचल्या गेली. त्याला पहिलं कारण सांगितलं, तुमच्या महावंशमध्ये लिहिलेला राजा पियदस्सी याच्यावरनं सापडलं. मग ते इथले शिलालेख वाचल्या गेले आणि मग ते आता पूर्ण वाचल्या गेलेत. आजपर्यंत मला वाटते काहीतरी बरेचसे 3 टाईपचे शिलालेख सापडलात. एक प्रदीर्घ शिलालेख आहे की जे खडकाबिडकावर लिहिलेले आहेत, काही पिल्लरवरती म्हणजे मध्यम आहेत, आणि एकदम लघु म्हणजे कसे की ज्या अस्थी पेटीमध्ये ठेवलेले असतात, ज्या पेटीमध्ये अस्थी सापडले की नाही, त्या अस्थीवरती ते लेख लिहिलेले आहेत. म्हणून सांगितलं तुम्हाला भिक्षापात्र कसे ओळखले आलं, तर त्या भिक्षापात्रावरचा लेख हा भगवान बुद्धांनी महाप्रयाण स्वीकारण्याच्या, महापरिनिर्वाण स्वीकारण्याच्या अगोदर वैशालीच्या लोकांना दिलेलं ते भिक्षापात्र आहे. ते आजही इंग्लंडच्या राणीच्या तिची प्रॉपर्टी म्हणून ते तिथे असतं. आजही कुठल्याही देशाला द्यायचं असलं तर ती इंग्लंडची राणी त्याचं चार्ज करते आणि दुसऱ्या देशाला ती हे करते. थायलंड दरवर्षी वैशाख पौर्णिमेला घेऊन जातं आणि त्या भिक्षापात्राची मिरवणूक काढल्या जाते. म्हणून आपण ह्या लोकांच्या, बाबासाहेब म्हणतात की माझी जयंती साजरी केल्यापेक्षा शाहू महाराजाची जयंती दिवाळी आणि दसऱ्यासारखी साजरी करा. याचा अर्थ काय होतोय की हिरा तुम्हाला भेटला त्याला महत्व नाही, तो दिला कोणी तुम्हाला, त्या देणाऱ्याला खूप महत्व असते. बाबासाहेब आमच्या हवाली शाहू महाराजांनी केले, तसं बौद्ध धर्म तुमच्या हवाली बाबासाहेबाच्या अगोदर कुणी केला, कनिंघम आणि जेम्स प्रिन्सेपने केला, त्यांचे अर्थ लावले. आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या दिनी आपण ह्या लोकांचे खरोखर आभार मानले पाहिजे. शोध लागायला वेळ लागला असता, पण यांनी त्या धर्माचा शोध लावला आणि एवढा शोध नाही लावला
तर त्या शिलालेखानुसार असं प्रूव्ह झालं की भारत हा एकेकाळी पूर्ण, भारतच नाही जम्बोद्वीप हा एकेकाळी पूर्ण बौद्ध राष्ट्र होतं आणि त्याचे उपकार आपण त्या व्यक्तींचे मानले पाहिजे. म्हणून आज त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी त्यांच्या स्मृती जागृत करणं हे प्रत्येक बौद्ध धर्मीयाचं कर्तव्य आहे, कारण ते माहिती असावं. बाबासाहेब म्हणतात की जो कोणी आपला इतिहास विसरतो तो इतिहास लिहू शकत नाही आणि आपल्या बौद्ध धर्माचा इतिहास ह्या लोकांनी उजागर केलेला आहे. म्हणून आज आपण त्यांच्या स्मृती जागवल्या पाहिजेत आणि आज साकेत बुद्ध विहारामध्ये घेतलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. येणाऱ्या पिढ्यांना माहिती असेल की जोसेफ असेल, बौद्ध धर्मावरती ज्यांनी तो बौद्ध धर्म भारतामध्ये उजागर व्हायला किंवा प्रसारित व्हायला ज्यांनी मदत केली, तर बौद्ध धर्मीयाचं पहिलं कर्तव्य आहे की त्या लोकांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. चला, आज आपण त्यांना ह्या श्रद्धांजली म्हणा, आदरांजली म्हणा वाहून आज आपण आपल्या वर्षावासातील ग्रंथाकडे वळूया. मला पहिलाच उशीर झाला. उशीर व्हायला एक कारण वेगळं आहे, कारण भंतेजी त्यांनी याच्यामध्ये शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे अजून त्यांच्या ब्लँडरमध्ये 2 गाठी दिसायला लागल्या, म्हणून आम्ही थोडेसे परत संभ्रमित झालो आणि म्हणून त्यांना उद्या बॉम्बेला पाठवायचं आहे. आता नेमक्या त्या गाठी परत कॅन्सरच्याच आहेत की कशाच्या आहेत? कारण काय होतं की आपण कितीही काही असलो तर प्रत्येकाने आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण शरीर हेच तुमचं काम करू शकतं. आतल्या चेतना तुमच्या काम करू शकणार नाही. चेतना ह्या शरीराला मार्गदर्शन करतात आणि म्हणून शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. तुम्ही कितीही सामाजिक असाल, धार्मिक असाल, कारण ते करण्याकरताही तुम्हाला तुमच्या शरीराची गरज आहे. पण भंतेजीने त्याने दुर्लक्ष केलं, काही कारणं झाली, बरेचसे विरोध झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं दुर्लक्ष झालं. 1-2 केमो घेतले नाही आणि म्हणून शंका आहे की त्या गाठी परत निर्माण झाल्या. म्हणून आपल्या धम्मामध्ये असं आहे की धम्मामध्ये काम करणारी माणसं हवेत, पण त्यांना जपणारी माणसं खूप कमी आहेत. जपलं पाहिजे जे कोणी काम करतं त्याला. आणि चुका काम करणाऱ्याकडंच होत असतात. जो घरात झोपतो त्याच्याकडनं चुका होत नाहीत. आणि म्हणून आपल्याला शाप आहे, शाप आणि वरदान याच्यावर लाख विश्वास नसेल, पण तरी बोलण्याची भाषा आहे की आपल्या समाजाला ती एक कीड आहे की आम्ही 99 चांगल्या गोष्टी विसरतो आणि एक गोष्ट मात्र कुठली तरी ती सत्य असेल तरी तिला खोट्याची व्याख्या देतो. आणि म्हणून त्यांना तेच समजावण्यामध्ये माझा वेळ गेला आणि ते विमानाचं तिकीट काढण्यामध्ये वेळ गेला की तुम्ही सकाळी विमानाने टाटामध्ये जा. आणि ते तयार झाले म्हणून मला 15-20 मिनिट वेळ झाला, कारण काही कामं करायची तर आजही त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे. आजही ते जर बोलले तर 1 लाख लोक येतात. आणि म्हणून अशी माणसं जगली पाहिजे. कारण एक म्हण आहे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. आणि धम्माचा पोशिंदा अशी लोक आहेत, कारण मला त्याचा अनुभव आहे. अनुभव काय आहे तर मी त्यांच्या रक्ताचा नात्या असल्यामुळे त्यांच्या त्यागाची खरी कल्पना मला आहे. तुमच्यापेक्षा मला खरी कल्पना आहे, कोणाला असोच आहे नसो, कारण त्यांचा त्याग, लहान वयापासूनचा त्याग, त्याची कल्पना मला असल्यामुळं मला त्यांची किंमत आहे. आणि म्हणून थोडासा उशीर झाला. त्यांना तयार केलं, उद्या बॉम्बेला जावं त्यांनी टाटामध्ये. जर त्या गाठी त्याच्याच असतील तर लगेच ऑपरेशन करता येईल, नसतील तर मग चांगलं समजायचे. सगळ्यांनी आपण त्यांच्या प्रती मैत्री करू आणि आजच्या ग्रंथाला वाचनाला परत सुरुवात करू. कालपर्यंत आपण बघितलं होतं की प्रतिक्रांती करता गीता ही सहाय्यक आहे. प्रतिक्रांतीला मजबूत करण्याकरताच गीतेची निर्मिती करण्यात आली. त्याच्यावर बाबासाहेबांनी वेगवेगळ्या दार्शनिकाचे दाखले दिले आणि बाबासाहेब लिहितात की माझा हा संशोधन, क्रांती आणि प्रतिक्रांती हा बाबासाहेबाचा संशोधनपर ग्रंथ आहे. आणि म्हणून बाबासाहेब पुढे काय लिहितात ते आपण बघूया. भगवद्गीतेतील अध्याय 3 श्लोक 9 ते 13 खास वैशिष्ट्य आहे. या संदर्भात ही गोष्ट खरी आहे की गीतेने जैमिनीच्या नावाने उल्लेख केलेला नाही किंवा मीमांसाचा उल्लेख केलेला नाही, परंतु अध्याय 3 श्लोक 9 ते 18 मध्ये जैमिनीच्या पूर्वमीमांसेची शिकवण सांगितली आहे. यात काही शंका आहे का? भगवद्गीता अतिप्राचीन आहे असे समजणाऱ्या टिळकांनी सुद्धा हे मान्य केले आहे की गीतेने पूर्वमीमांसेची छाननी केलेली आहे
हाच युक्तिवाद दुसऱ्याही पद्धतीने मांडता येईल. जैमिनीने शुद्ध व साध्य कर्मयोगाची शिकवण दिली आहे. या उलट भगवद्गीतेने केवळ मूलभूत शिकवणीत बदल केला असे नव्हे, तर शुद्ध व साध्य कर्मयोगाची कास धरणाऱ्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. जर गीता जैमिनीच्या आधी लिहिली गेली असती तर जैमिनीने त्याची दखल घेऊन चोख प्रत्युत्तर दिले असते, परंतु भगवद्गीतेतील अनासक्त कर्मयोगाचा जैमिनीत कुठेही उल्लेख आढळत नाही. त्याचे कारण काय असावे? त्याचे एकमेव उत्तर म्हणजे जैमिनीनंतर गीतेत सुधारणा करण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की जैमिनीच्या पूर्वमीमांसेनंतर गीतेचे लिखाण करण्यात आले. बाबासाहेबाचा इथे संशोधनपर ग्रंथ आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की षटदर्शन म्हणतात त्याला, वैदिक धर्म. आता ते हिंदू धर्माला म्हणायला लागले षटदर्शन. षटदर्शनाचे पहिलं सांख्य तुम्ही बघितलं असेल की भगवान गौतम बुद्ध कपिलाच्या याच्यामध्ये सांख्यशास्त्र शिकायला गेले होते. तर सांख्य दर्शन, त्याच्यानंतर जैमिनीची मीमांसा, असे हे 3 दर्शन आहेत. पण ते 3 दर्शनाला 2-2 ऋषींनी लिहिल्यामुळे त्याला षटदर्शन म्हणतात. त्यातलंच जैमिनी आणि व्यासच आहे तो, पण त्याला वेगळ्या नावाने हे केलं. ह्या दोघांचं, ज्याला ब्रह्मसूत्र आणि जैमिनीची पूर्व व उत्तर मीमांसा म्हणतात. पूर्व व उत्तर मीमांसामध्ये भगवान बुद्धाला आव्हान नाही म्हणता येणार, पण भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला तत्वज्ञान उभं करण्याकरता हे षटदर्शन उभे करण्यात आले. वेद निर्माण करण्यात आले, वेदांत निर्माण करण्यात आले. आणि बाबासाहेब म्हणतात की गीता दुसरं तिसरं काही नाही, तर जैमिनीची पूर्व आणि उत्तर मीमांसा जी आहे त्याच्यामधूनच गीता घेतल्या गेली. का? तर जैमिनीने भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताला उत्तर देण्याकरता सांगितलेला कर्मवाद तोच भगवद्गीतेमध्ये कर्मयोग म्हणून घेण्यात आला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जैमिनीचा हा वाद, आणि याला टिळक पण मान्यता देतील. कारण टिळकाने जे गीता रहस्य लिहिलं तर प्रत्येक जण काय म्हणतो की गीता खूप प्राचीन आहे. कारण त्यांना प्राचीन म्हणावंच लागेल. कारण प्राचीन का म्हटलं त्यांनी? तर महाभारत प्राचीन आहे. महाभारत प्राचीन करण्याकरता का? मी तुम्हाला तोच प्रसंग सांगितला की त्यांनी जर सांगितलं असतं की रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न भगवान बुद्धाने निर्माण केला आणि त्याच्यानंतर भीम निर्माण केला असतं तर लोकांनी ऐकलं असतं का? त्याच्याकरता त्यांना अगोदर निर्माण करावा लागला. कृष्णही अगोदरचा सांगावा लागला, कारण तेव्हाच तुमच्या डोक्यामध्ये ते गेलं. बाबासाहेब तेच सांगतात की जैमिनीने का कर्मसिद्धांत मांडला गेला तिथं, की भगवान बुद्धाच्या त्या सिद्धांताला की युद्ध नको आहे. मग युद्ध का नको आहे? बुद्ध घोषाच्या चरित्रामध्ये आणि बाबासाहेबाच्या चरित्रामध्ये खूप फरक आहे. बाबासाहेब संशोधित लिहितात. बुद्ध घोषाच्या चरित्रामध्ये ते 4 कारणं आलेली आहेत. कुठली? की भगवान बुद्धाने रोगी पाहिला, म्हातारा पाहिला आणि त्याच्यामुळे वैराग्य आले. बाबासाहेब त्याला साफ नाकारतात. म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्मामधलं चरित्र आणि बुद्ध घोषाचं चरित्र याच्यात खूप फरक आहे. जैमिनी उत्तर कोणाला देतोय? बुद्ध घोषाच्या चरित्राला. कारण तिथे सांगितलेला कर्मसिद्धांत जैमिनी आपल्या पूर्वमीमांसामध्ये कर्मसिद्धांत तर मांडतो, पण त्याला नाही, पण त्याचं मोडिफिकेशन गीतेमध्ये काय सांगतात? कर्मसिद्धांत म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म. कृष्ण काय सांगतो? त्याला अजून मोडिफाय केलं जातं. बाबासाहेब म्हणतात की त्या जैमिनीच्या यालाच अजून मोडिफाय केलं, कारण लोकांना तत्वज्ञान सांगणं जरुरी होतं. लोक शहाणे व्हायला लागले होते ना. कुठलीही उत्क्रांती असेल, आजही आपण बोलताना लाख बोलतो. काय म्हणतो? आजही काय म्हटलं जातो की जुनं खूप चांगलं होतं. हे कधीपासून बोलणं चाललंय? 1857 पासून. 1857चे लोक काय म्हणायचे? जुनी लोक खूप चांगली होती. आता बी आपण काय म्हणतो? जुनी लोक चांगली. उद्या जन्माला येणारे काय म्हणतील? आपण चांगली. हे 4ही बाजूने सांगत आलं. असं त्याला उत्क्रांती म्हणतात. कारण उत्क्रांती ही वरवर वाढत जाणारी क्रिया आहे. आणि मग त्याला काय होतं? तुमच्या मोबाईलचे बी व्हर्जन यायला लागली ना. पहिलं काय होतं की नुसतं बटन दाबलं की कानाला लावायचं. आता तर ते एवढं ट्रान्सलेट, एवढी म्हणजे त्याच्यात प्रगती झाली की तो मोबाईल कुठेही जरी असेल तर तुमच्या व्हॉइसवरती तो ऍक्टिव्ह होतो. म्हणून ह्या धर्मामध्येही तसंच झालं की त्यांना जेव्हा जेव्हा प्रतिक्रांती करायची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांची ती पुस्तकं निर्माण करायला सुरुवात केली.
आणि त्या प्रतिक्रांतीला मी परवाला जसं सांगितलं की 82,000 बुद्धाच्या वचनाला 82 लाख श्लोकाचं उत्तर द्यावं लागलं. केवढं मोठं निर्माण केलं त्यानं. त्रिपिटकही काही कमी नाहीये. 82,000 वचन आहेत. 82,000 वचनावरती केलेल्या अट्टकथा आहेत. अट्टकथा जातक आहे, म्हणजे सगळं त्याच्यानंतरचे ग्रंथ निर्मिती खूप झालेली. एका एका भिक्षूने लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत. त्या सगळ्याला उत्तर द्यायला मग त्याने सामूहिकरित्या सगळं निर्माण केलं. आणि तसंच बाबासाहेबांच्या या संशोधन ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात की त्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता जर गीतेची निर्मिती काय असेल तर जेमिनीने निर्माण केलेला पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पण जास्त काय घेतलं त्याने तर पूर्वमीमांसेमध्ये. पूर्वमीमांसेमध्ये काय तर भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताला प्रति उत्तर दिलेलं, म्हणजे प्रति तत्वज्ञान निर्माण केलेलं हे जेमिनीनं निर्माण केलेलं आहे. भगवद्गीतेतील ब्रह्मसूत्राचा उल्लेख योग्य नावाऐवजी संज्ञा म्हणून असावा. तेलंग यांनी या मुद्द्यावर जो दृष्टिकोन स्वीकारला आहे योग्य असे म्हणता येणार नाही. परंतु तेलंग हे ब्रह्मसूत्राचा संदर्भ मान्य करण्याचे टाळत आहेत. असे म्हटल्यास गैर होईल असे वाटत नाही. कारण त्यांनी पाहिले आहे की वेबर ज्याला अधिकारी मानतात त्या विंटरनिटजने म्हटले आहे की इ.स. 500 मध्ये ब्रह्मसूत्राचे लिखाण झाले. त्यामुळे भगवद्गीता ही अतिप्राचीन असल्याचा दावा ठरतो. बादरायणाचे ब्रह्मसूत्र व जेमिनीची पूर्वमीमांसा यानंतर गीतेचे लेखन झालेले आहे. या संदर्भात अनेक लहान मोठे पुरावे उपलब्ध आहेत. बौद्ध धर्मापेक्षा भगवद्गीता अतिप्राचीन आहे का हा प्रश्न तेलंग यांनी उपस्थित केला आहे. आपण आता दुसरा मुद्दा घेऊया. थोर समाजसुधारक शाक्य मुनीच्या संदर्भात गीतेची काय स्थिती आहे. बौद्ध धर्माची शिकवण आणि गीतेची शिकवण यातील उल्लेखनीय योगायोगाच्या संदर्भात हा प्रश्न अधिक गमतीदार आहे असा आहे. परंतु दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध होऊ शकत नाही. प्राध्यापक बिल्सन म्हणतात वास्तविक पाहता गीतेमध्ये बौद्ध धर्माला संदेश आहे, परंतु बुद्धवादी व चार्वाक यांच्यातील गोंधळावर त्याची कल्पना आधारित आहे. या चुकीचा संदेश आहे. हा असमाधानकारक नकारात्मक युक्तिवाद बौद्ध धर्माचा गीता उल्लेख नसतानाही आधारलेला आहे. जरी मी या पुस्तकात इतरत्र गीता व बौद्ध धर्मातील समान मुद्दे मांडलेले असले तरी व जरी यापूर्वीच्या अनेक विचारवंतांनी तसे अप्रत्यक्ष सूचित केलेले असले तरी हा युक्तिवाद मला स्वतःला तरी समाधानकारक वाटत नाही. येथे उल्लेखलेल्या नकारात्मक युक्तिवादातून तर्क काढलाय असा मी जो निष्कर्ष काढला त्याला या प्रश्नाकडे आणखी एका दृष्टिकोनातून पाहिल्यास पुष्टी मिळते. बुद्धाने ब्राह्मणशाहीचा निषेध करण्याचे मुख्य कारण म्हणजे ते वेदाचे अधिकारी आहेत व विविध जातीच्या विचाराचे आहेत. धर्मज्ञानाच्या बहुसंख्य मुद्द्याबाबत विचार करता बौद्ध धर्म आजही एका बाबतीत ब्राह्मणशाहीपेक्षा श्रेष्ठ व प्राचीन आहे. मी ज्या विविध योगायोगाकडे लक्ष वेधले आहे त्यावरून दाखवून देण्याची आवश्यकता वाटल्यास तसे करता येईल. बाबासाहेब इथे म्हणतात बऱ्याचशा शास्त्रज्ञाचा आधार देऊन की गीतेमध्ये यांनी एका शास्त्रज्ञाचा जो संदर्भ दिलाय की तो गीता आणि बौद्ध धर्माच्या लिटरेचरला एकत्र करतो आणि बऱ्याचशा गोष्टी समान आहे असं म्हणतो. बाबासाहेब म्हणतात हा योगायोग नाहीये. योगायोग नसून जसं बादरायण आणि जेमिनीच्या पूर्वमीमांसेतून गीता निर्माण झाली. बाबासाहेबाला काय दर्शवायचं बघायचं की जेमिनी आणि बादरायणच व्यास आहे. बाबासाहेबांनी तेही सिद्ध केलंय की प्रत्येक ठिकाणी व्यास यायला लागला तर मग यांना शंका यायला लागली तर लोक शंका घेतील. वेद कुणी लिहिले तर व्यासाने लिहिले, पुराण कुणी लिहिलं व्यासाने लिहिलं, उपनिषद कुणी लिहिले व्यासाने लिहिले. आणि म्हणून मग त्याने ते षटदर्शन ह्या 6 लोकांच्या नावावर टाकले. कपिल, बादरायण आणि जेमिनी. बादरायणच व्यास आहे. बाबासाहेब म्हणतात यांना दुसरं काही सापडलं नाही, कारण यांना कल्पनेतही जास्त पात्र सापडत नाही. याच्यावरचं उत्तर खूप सुरेख आचार्य रजनीश देतात. ते म्हणतात यांना नावही शोधता नाही आले म्हणून त्यांनी दशरथ जातकात दशरथाला दशरथच केलं, रामाला रामच केलं, सीताला सीता. म्हणजे यांना नावही शोधता येत नाहीत, नावही चोरीचेच घेतले, फक्त त्यांचे कॅरेक्टर बदलले. तसंच बाबासाहेब म्हणतात की इथेही गीता ही खूप पूर्वीची नसून म्हणजे नंतरची आहे. तर गीता कशी कार्य गेली? बौद्धाला प्रत्युत्तर देण्याकरता बादरायण आणि जेमिनी पूर्वमीमांसा
आणि ब्रह्मसूत्र सांगतात. आणि त्यालाही मोडिफाय करण्याकरता, कारण त्याच्यावरती लोक शंका घ्यायला लागली, कारण कर्म सिद्धांत भगवान बुद्धाला अजूनही प्रत्युत्तर जमिनीला देता आलं नाहीये. त्याचा कर्म सिद्धांत भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांतापेक्षा अजूनही तो अनमॅच्युअर्ड वाटतो. कारण कर्म सिद्धांत सांगता सांगता परत ते वेदामधलं कर्मकांडच आणतात. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा आचरणावरती आधारित आहे आणि हा परत तिथे होम हवन आणि यज्ञावरती आणतात. भगवान बुद्धाला चॅलेंज करण्याकरता तो तोकडा पडला, म्हणून कृष्ण निर्मिती केली आणि गीतेची निर्मिती केली. आणि मग गीतेमध्ये कर्मयोग सांगितला गेला. कोण सांगतो? कृष्ण सांगतो. त्यालाही परत कर्मयोग कसा, आताही टीका व्हायला लागली ना, आताही कर्मयोग कसा सांगितला जातो त्याला, की तुझा कर्म काय आहे, की तू क्षत्रिय आहे आणि म्हणून युद्ध केलं पाहिजे, तुझं कर्म आहे. तिथेही गीता पण तोकडी पडते, पण ते पूर्वमीमांसेतून आणि बादरायणाच्या ब्रह्मसूत्रातून घेतलेली गीता आहे. नाव जरी लिहित नसले तरी पण त्यांच्यापासूनच निर्मित करण्यात आली. म्हणून हे सगळे सिरियल वाईज बादरायण असेल, जेमिनी असेल, हे सगळे जण भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला प्रतितत्वज्ञान निर्माण करत होते. बौद्ध धर्माप्रमाणे गीतेने वेद पूर्णपणे नाकारलेले नाही, उलट समर्थन केले. जाती व्यवस्था गीतेने समूळ नष्ट केलेल्या नाहीत, उलट त्याने जाती हलक्या थराला नेल्या. या दोन पैकी एका अनुमानावरून हे स्पष्ट होते की या वस्तुस्थितीचे या सूत्र संयुक्तिक आहे. गीता किंवा बौद्ध धर्माने एकाच रीतीने एकाच आध्यात्मिक उत्थानाचे वरकरणी प्रदर्शन केले असते तर गीता आहे या स्वरूपात अस्तित्वात येण्याची आवश्यकता कशी होती? किंवा बौद्ध धर्माने ब्राह्मणशाही आधीच सांगण्यास प्रारंभ केला असता की गीता ही तुम्हाला कैद करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते बाबासाहेब म्हणतात की परत की बौद्ध धर्मामध्ये एक चूक झाली की बौद्ध धर्माने शहाणं करणं सोडून दिलं. बाबासाहेब लिहितात की जेव्हा इसवी सन 500 पासूनच या प्रतिक्रांतीला परत सुरुवात, इसवी सन पूर्व पहिल्या याच्यात तर बृहद्रथाचा खून होतो, पण ती राजकीय क्रांती होते. राजकीय क्रांतीने तेवढा फरक पडत नाही. म्हणून बाबासाहेब काही गोष्टीचे हे साम्य तुम्ही प्रतिक्रांतीमध्ये क्रांतीमध्ये विसावले पाहिजे. बाबासाहेब घटना समितीच्या शेवटच्या याच्यामध्ये इशारा देतात. प्रतिक्रांतीचा कसं आहे बघा, तिथे काय इशारा देतात बाबासाहेब, की तुम्हाला राजकीय लोकशाही मिळाली, मतदान देऊन तुम्ही राजा निवडू शकता, पण हे जास्त दिवस चालणार नाही. जर सामाजिक आणि आर्थिक समानता जर आली नाही तर तुमचा हा राजकीय डोलारा कधी गळून पडेल याचा नेम नाही. बाबासाहेब कुठे सांगतात? प्रतिक्रांतीमधलंच ते वाक्य आहे. कारण का बाबासाहेब ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की बृहद्रथाने राजकीय पुष्यमित्राने बृहद्रथाचा खून करून राजकीय प्रतिक्रांती तर केली, परंतु आर्थिक आणि सामाजिक ही करणं जरुरी होतं. ब्राह्मणाला ते माहिती होतं. हे झालं नाही तर हा डोलारा पडायला वेळ लागणार नाही. म्हणून त्यांनी हे सामाजिक आणि आर्थिक म्हणून तुमच्या निष्ठा सामाजिक लेवलवरतीच हल्ला करतो का? आर्थिक म्हणजे तुमचे उद्योगही काढून घेतो, जो तुम्हाला आर्थिक पंगुळी बनवतो, तेव्हा कुठे प्रतिक्रांती ठीक आहे. कारण तुम्ही जर श्रीमंत असते, तुमच्याकडे जर समजा शेती असती, तुमच्याकडे अवजार असते, तुम्हाला शस्त्र चालवण्याची परवानगी असती, तर तुम्ही प्रतिक्रांती मानली असती का? म्हणून बाबासाहेब म्हणतात की अध्यात्मिक तुमचं डोकंही गुलाम आणि तुमचे हातही गुलाम झाले पाहिजे. त्याच्याकरता प्रतिक्रांतीला ही सगळी आयुध निर्माण करावी लागली आणि गीता त्यातली खूप प्रमुख आहे. कारण ह्या गीतेने एवढा कहर केला की तुमच्या डोक्यावरतीच तिने हल्ला चालवला. कारण तो पहिला बघा त्यांनी 3 सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. हे 3 योग म्हणजे कुठून कुठून, कर्मयोग म्हणजे तुमच्या हातावरती घालाय, भक्तियोग म्हणजे तुम्हाला वेड बनवणं, आणि बुद्धियोग म्हणजे डोकं निष्प्रभ करणं आहे. कारण शेवटच्या क्षणाला तो तुमच्या डोक्यावर हल्ला करतो की पृथ्वीचा निर्माता मी आहे आणि चातुर्वर्ण्याची पद्धतही मीच अस्तित्वात आणलेली आहे. कोण आहे? तो देव आहे आणि देवच सांगतोय. म्हणून बुद्धिमंताच्या डोक्यावरती ते वार झालेले आहेत आणि म्हणून आजपर्यंत ती प्रतिक्रांती आपण स्वीकारलेली आहे. कारण हळूहळू या गोष्टी आल्या आणि म्हणून तो भक्ताला म्हणतो
की तू भक्त जरी असलास, आता भक्त शूद्रही होऊ शकतो ना. कृष्णाचा भक्त विठोबाचा चोखा आहे ना, पात्र आलेली आहेत. तो चोखा तर एवढा त्यांचा भक्त आहे की त्या चोख्याची पायरी आहे, आणि ते कबूल करतात की बाबा मला तुझ्या पायरीचाच दगड होऊ दे. का तर माझ्या पाय देऊन तुझा भक्त तुला बघायला येईल. चोखोबा काय म्हणतात, तुझ्या पायरीचा दगड होऊ दे. कारण त्याने चोखोबाला आत येऊच दिलं नाही. आणि चोखोबा एवढा विद्वान आहे, जर तुम्ही बघितले चोख्याचे अभंग बदले तर तुकारामाच्या तोडीचे आहेत. चोखोबाच्या अभंग गाथा जर वाचल्या ना तर त्या तोडीच्या आहेत. परंतु त्यांच्यावरही त्या प्रतिक्रांतीचा घाला किती आहे, ते कबूल करतात की मला तुझ्यात तिथे वर नको, कळसावर जायची मला गरज नाही, तुझ्या पायरीचा दगड होऊ दे. म्हणून आजही पंढरीला गेला तर चोख्याची पायरी आहे. ती पहिली पायरी कोणाची आहे, चोख्याची. म्हणजे प्रतिक्रांतीची झळ कुठपर्यंत आलेली आहे की बुद्धिवान ज्ञानयोग, गीतेतला ज्ञानयोग कोणी भ्रमिष्ट केलेलं आहे चोखोबाला, त्या ज्ञानयोगाने केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की ही गीता तुमच्या चातुर्वर्ण्याला आणि मनुस्मृतीला बळकट करण्याकरता ह्या गीतेने खूप मोठं काम केलेलं आहे. आजही गीता आपल्या डोक्यातून जायला तयार नाही. आपल्या म्हटल्यापेक्षा तुम्ही सुधारलात, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण सुधारलो. भले तोंडाने की होत नाही, त्या गीतेशी आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणता, आचरण थोडंफार होतंय तसं, पण निदान तेवढं तरी म्हणतात. पण जो खरा बहुजन आहे, तो बहुजन आजही कोणाचा गुलाम आहे, ब्राह्मणाचा गुलाम नाही, तो गीतेचा गुलाम आहे. कारण ब्राह्मण हुशार आहे, त्याला माहिती आहे मी जर म्हटलं माझा गुलाम हो तर होणार नाही. ती गीता सांगते ब्राह्मण ह्या भूतलावरचा भूदेव आहे. सांगतोय कोण, गीता सांगते, देव सांगतो. आणि म्हणून बहुजन मानतो. बाबासाहेबाला मनुस्मृती का जाळावं लागली, कारण इथला बहुजन त्या मनुस्मृतीला मानतो, ब्राह्मणाला नाही. आणि ती कारण ब्राह्मणांनी अशी अविद्य बनवली. आज आम्ही अविद्य बनवू देत नाही. खरे बनवायला पाहिजे. बाबासाहेबांचा उद्देशच ते आहे की जर तुम्हाला तुमचा धर्म वाढवायचा असेल, तुमचा धर्म कुठे न्यायचा असेल, तर धर्म वाढवण्याची अवजारं वाढली पाहिजे. धम्म नमो तस्स म्हणून वाढणार आहे का, त्या नमो तस्स म्हणणाऱ्या विहारामध्ये लोक येण्याकरता तुम्ही काय काय प्रयोग करता, हा ते प्रयोग मात्र जास्त विध्वंसक नसावे, ते सत्याला धरून असावे. म्हणून मागच्या वेळेसही मी जसं सांगितलं होतं की कादंबरीचे पात्र काल्पनिक असतात, पण कादंबरीचा भूभाग हा सत्याचा असतो, तेव्हा ती वाचल्या जाते. कुठलाही नायक स्वर्गात निर्माण होत नाही, तो औरंगाबाद, मुंबई, नागपूर अशा ठिकाणीच कादंबरीचा नायक निर्माण होतो. म्हणून कादंबरी निर्माण करताना भूभाग लागतो. तसं तुमच्या धम्मा करताही काही ना काही अवजारं लागतात. मग तुम्हाला धम्माचा अनुकरण करण्याकरता, म्हणून मी सांगितलं ना की त्यांच्याकडे अवजारं एवढी आहेत की ही कावड यात्रा आजपर्यंत युपीच्या बाहेर आली नव्हती. आज सकाळच्या पेपरला बघितलं, मला वाटते 2-3 लाख लोक असतील त्या कावड यात्रेत. काय आहे त्या, कुठल्या धर्माच्या कुठल्याच ग्रंथात नाही. ते वेगवेगळे प्रश्न आपण जर उपस्थित केले की ते पहिला कावडी कधी कधी शंकराला सांगतात, कधी परशुरामाला सांगतात, वेगवेगळ्या लोकांना ते पहिला कावडी सांगतात. पण ती नेमकी कावड कुठल्या धर्मग्रंथात म्हटली त्या ग्रंथाचं नावच सांगत नाही. मग चुकीचं अवजार बनवलं की नाही त्यांनी. आणि कशा करता बनवलं की त्यांचा धर्मापेक्षाही त्यांचा 30 किलोचा पैलवान जिंकला पाहिजे, त्याच्याकरता त्यांनी केलेल्या ह्या जिंकला. बघा 1 लाख लोक आणि एकच ब्राह्मण. टाकतो की नाही पाणी म्हणतो काही, पण 3 लाख लोक म्हणजे 100 किलोचा पैलवान आहे की नाही. आणि 30 किलोच्या पैलवानाने तुम्हाला सरळ कामाला लावलेलं. विचे तुम्हाला 500 किलोचा पैलवान बोलवतोय सदृढ करायला, येतच नाही तुम्ही लोक, गरजच नाही त्याची. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की रूट निर्माण झाले पाहिजे. आपल्याला इथे रूट निर्माण करावं लागेल. काही गोष्टीकडे आपल्याला त्या प्रस्थापित कराव्या लागतील. जोपर्यंत प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत प्रथा निर्माण होत नाही.
आजही श्रीलंकेमध्ये एवढंच राष्ट्र आहे, 10,000 वर्षापासून बुद्ध धर्म का टिकून आहे? आपल्या इथले बुद्धिवंत विचारच करत नाही. 6 तासाचा देश आहे हो. आपल्या 4 व्हीलरनी 6 तासात पुरा देश फिरून होतो, आणि 5,000 वर्षापासून तो देश बौद्ध आहे. कारण असेल ना काहीतरी, का तिथे स्वतः बुद्ध जाऊन काय नवसाला पावत नाहीत त्यांचे? का होतं? आमचे बुद्धिवादी का विचार करतात? त्यांनी प्रथा पाडल्या. आजही त्यांच्या विहारामध्ये भगवंताचा प्रार्थना होते, त्यांना पाणी ठेवल्या जातं, भोजन ठेवल्या जातं, आणि तेच भोजन तिथला भिक्षू खातो. ही प्रथा 5,000 वर्षापासून त्यांनी चालू करून, आणि म्हणून ते गावाच्या गाव त्या विहाराला येतात. भगवान बुद्धाला काय द्यायचंय? भोजन द्यायचंय. भगवान बुद्ध भोजन घेत नाही, जेवतो भिक्षूच. पण ही प्रथा असल्यामुळे तिथल्या सगळ्या वंदना आणि आचरण शिकून ती लोक आपापल्या गावात जातात. इथे आम्ही पहिलं ती प्रथाच पडू द्यायला आम्ही तयार नाही. बाबासाहेबाला ह्या प्रथा पाडायच्या होत्या. बाबासाहेब दुर्दैवाने आपल्यात राहिले नाही, आणि म्हणून मग आम्ही आधार कोणाचा मानायला पाहिजे? जर बाबासाहेब आमच्यात नाही आहेत, जर बुद्ध धम्म आम्हाला आकाचा, तर आता आपण ह्या मूर्तीकडेच बघा. ह्या मूर्तीमध्ये बघा, ते वर काढलंय, ते खरोखर बुद्धाचं आहे का? बुद्धाचं डोकं असं नव्हतंच. महायानवाल्यांनी त्याचा टोप बनवला, आम्ही स्वीकारला. हरकत नाही ना, नका नाव ठेवू त्याला. आम्हाला माहिती आहे त्याच्यात बुद्ध नाही, पण आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्याच्या पुढे वंदन करतो ना. मग एक गोष्ट स्वीकारायची, दुसरी नाकारायची, की ज्याने तयार होतं त्या गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. बौद्ध धर्म जर वाढवायचा असेल तर विध्वंसक नाही, पण सत्याला धरून जर काही प्रथा पाडता येत असतील तर त्या आपण पाडल्या पाहिजेत बुद्धीच्या. आणि परत मग माझं तेच असतंय की चालतो कोण? मागे चालणारे आपल्या मागे लोक चालतील. शिकल्या सवरलेल्या लोकांच्या मागे का धम्म वाढत नाही? तर शिकले सवरलेले लोक प्रथा पाडायला तयार नाही, त्यांनी पाडावे. विहारामध्ये शिकला सवरलेला माणूस येऊ द्या, आनाडे 10 लोकांना बघू द्या, अरे ते साहेब चाललेत का, मग काहीतरी असेल तिथं. साधा विचार असतो तो डोक्यातला. बाबासाहेब वेडे होते का त्या कलेक्टरला सांगायचा की लाल दिव्याच्या गाडीत बसून तुझ्या गावात चक्कर मार? त्याच्या पाठीमागचा उद्देश होता की तुझ्याकडे बघून लोक प्रेरित होती. तसंच आहे, कारण जोपर्यंत शिकला सवरलेला माणूस पुढाकार घेत नाही, आता तात्पडणं चालू आहे ना. बिचारे अनाडी लोक येतात, विशेषतः महिला. बुद्धालाही वाईट वाटेल की मी यांना संघात प्रवेश देत नव्हतो, आणि माझा धम्म आता त्याच वाढवते. कुठेही जा, कुठल्याही विहारात जा, कुठल्याही धम्म परिषदेमध्ये जा, कुठेही जा, महिलाचा सहभाग जास्त असतो. मग एका निमित्ताने त्या तुमचा धम्म सांभाळताय. आणि म्हणून ह्या गोष्टी आम्हाला का सुचत नाहीत? आमचे बुद्धिवंत लोक का हे करत नाहीत? किती तर्कवादी व्हावं आम्ही? अति तर्कवादी होऊन चालत नाही. तर्कवादाला तुमच्या प्रज्ञेची जोड द्या, आणि काय चूक आहे काय बरोबर आहे जोपर्यंत आपल्याला ठरवता येत नाही, कारण अनाडी माणसाला ठरवता येणार नाही, त्याला चालता येतं. म्हणून मी नेहमी त्या नावाड्याची गोष्ट सांगत असतो ना, ती तेव्हाच पटते की आपल्याला तत्वज्ञान सांगायला बरोबर. तो ते पोरग सांगतो पोहायला येतं का? साधी गोष्टला आम्ही क्षुल्लक समजतो, पण ती साधी गोष्ट जेवढी मोठी असते आमच्या शिकले सवरलेल्या लोकांच्या डोक्यातच येत नाही. आम्ही त्यात पुढाकार घ्यायला पाहिजे. आम्ही शिकले सवरलेल्या लोकांनी पुढं व्हायला पाहिजे. आजचा भिक्षू का चाच पडतोय? तुमच्या माहिती करता सांगतो की कोरोना काळामध्ये सामनेरांनी जवळजवळ 70% सामनेरांनी चिवरं उतरले. पोटाचा प्रश्न होता ना, घराच्याच बाहेर नाही यायचं. त्यांच्याकडे राशन होतं का? नाविलाजानं चिवरं उतरून. काय माहिती त्यातला एखादा ज्ञानी सामनेरही परत गेला असेल, आणि मग राहिले ते परत आम्ही त्याच जंजाळात अडकू नये. तू सामनेर आहेस सांगू नकोस, तुझी उपसंपदा नाही झाली सांगू नकोस. इथे नियम बदलणारा तुमचा उपासकाचा संघ पाहिजे ना. उपासकाच्या संघात विनय तसेच नाही बनले. भगवान बुद्ध आपल्या डोक्यातलं हे पहिलं काढून टाका की भगवान बुद्धांनी विनय उपासकाचे ऐकून बनवलेले आहेत.
आणि फोर्स कोणाला केलेला आहे? भिक्षूला. तक्रारी कोणी केल्यात? उपासकांनी केल्यात बुद्धाकडे. उपासकांनी की विनय बनवला, उपासक करता नाही बनवला. कोणाकरता बनवला? भिक्षू करता. मग आज उपासक का शांत आहे? बुद्धाच्या पुढे सांगणारा उपासक होता, एवढ्या मोठ्या माणसाच्या पुढे. तुम्हाला साध्या भिक्षू पुढे नाही सांगताय. ऐकेल ना ऐकेल तो भाग सोडा. पण आम्ही काय करतो? आम्ही नको ते सांगतो. जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. क्रांतीला मजबूती देण्याकरता जी अवजारं निर्माण करायला पाहिजे ती तुमच्यातून आली पाहिजे. कारण विनय जेव्हा तुमच्यातून येईल तेव्हा भिक्खू मानेल. कारण का? परत बेशरमपणाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. भिक्षू का मानेल? याच्याकडूनच मला भोजन भेटणार, याचं नाही ऐकलं तर देणार नाही. हा, पण त्यांनी सांगितलेली गोष्टच चांगली असावी. त्याच्याकरता तुमचा उपासकाचा संघ निर्माण झाला पाहिजे. उपासकाने त्या लेवलवरती उभं राहिलं पाहिजे आणि मग एकमेकात गेला. आमच्या भिक्षू संघामध्ये कधी कधी होतं, तो ऐकत नाही, काय करावं? संपलं ना. मग बाबा तो ऐकतच नाही, त्याला. मग जजनं निवाडे दिले, माणसाने जर नाही ऐकलं तर त्याच्याकरता पोलीस बनवले ना. कारण जजच्या निर्णयाची अंमलबजावणी पोलिसांनी करावी. तसंच आहे की भिक्षू संघाने जर एखादा आदेश दिला तर त्याची अंमलबजावणी संघाने करावी ना. जर भिक्षूचा आदेश निघाला की ह्या भिक्षूला आम्ही संघातून काढतोय, उपासकांनी त्याला कोणालाही देता कामा नये. हे कधी होईल? की जर उपासकांनी हा नियम संघाला सांगितला तर. की एखादा भिक्षू वाईट वागतोय, तो दिसला आणि तुम्ही संघात सांगितलं आणि संघाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर. कारण संघाने त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तेव्हा तो वाईट वागणारा भिक्षू एकाला जर बसली की दुसरा वागणार नाही. परंतु तेच मग तोच आहे की गुन्हेगाराला सजा जरूर द्या, दगड जरूर मारा, पण दगड मारण्याचा अधिकार कोणाला आहे? की ज्याने गुन्हा केला. ही करताना हे ग्रंथ लिहिण्याचं कारणच ते आहे. बाबासाहेब का सांगतात? अरे बाबा, तुझ्या कानात शिस टाकण्याची प्रोव्हिजन होती. कशामुळे होती? तू जर वेद ऐकलास तर प्रोव्हिजन होती. मग तो काय भट येत होता का तो घेऊन तुमच्या कानात टाकाय? तुमच्यातलीच लोक निर्माण केली होती त्यांनी. तुकाराम महाराजाच्या गाथा इंद्रायणीत त्या बंबाजी भटानी नाही टाकल्या. तुकारामालाही समाधी देणारा आणि त्यांच्या गाथा बुडवणारा हा आपल्याच समाजातला होता. आधुनिक उत्तर देतो. मुंबईच्या रमाबाईच्या बौद्ध पुतळ्याची विटंबना करणारा आणि तुमच्यावर 10 बळी घेणारा कदम हा तुमच्यातलाच होता. विटंबना करणाराही हा तुमच्यातलाच होता. फक्त प्रशस्ती पत्र देणारा मनोहर जोशी होता. कदमाला एसीपीचं प्रमोशन दिलं. तेच आहे आताही. तेव्हाही तेच होत गेलं, आताही तेच होतंय. म्हणून ह्या ग्रंथाचे अर्थ लावताना आम्हाला सुज्ञ व्हावं. नुसतं आपण शांत होऊन नाही. परत एक उत्तर येतं, मी एकटा काय करू शकतो, आहे की नाही? त्याला उत्तर असं असतं की एकटाही भरपूर काय करू शकतो. बाबासाहेब एकटेच होते हो. तुकाराम महाराजही एकटेच होते. शिवाजी महाराजही सुरुवातीला एकटेच होते. साऱ्या बाजूनी सगळ्या सैन्य होता. आणि म्हणून कोणीतरी पुढाकार घेतला तर काही दिवस का होईना त्या राहुल गांधीला पप्पू म्हणत होते की आजपर्यंत तुम्ही सगळे लोक. पप्पूच म्हटलं ना 10 वर्ष त्याला. आता कसा डोक्यावर घेतला? एक कुठली तरी गोष्ट येते ना, तिथून मुंबईला फिरत बसला, सारे लोक मागे निघाले. तेव्हा पप्पू नव्हता तो. हे कधी आमच्या लक्षात येईल? आम्ही एकटे नाही, फक्त एकट्याने चालायचा प्रयत्न तर करा, नक्की होईल. आणि तुमचा समाज तर बाबासाहेबांच्या नावावर एवढा प्रगल्भ आहे. फक्त तुम्ही सत्याने चाल. काय होतंय? 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. चेतना कशा हरवल्या जातात. आता आंदोलन का नाही होत? आंदोलन मारणारा कारणीभूत अण्णा हजारे. शेवटचं मोठं आंदोलन तेच आहे. तुमच्यातल्या चेतना मारण्याकरता आता लोकांचा आंदोलनावरचा विश्वासच उडाला. त्यांनी आंदोलन केलं, सत्ता पलटी झाली, पण जी सत्ता आली ती घालवणं मुश्किल होऊन बसली. तसंच तुमच्या समाजाचं झालं.
पहिला लढा तुमच्या इतिहास मी मुद्दाम का सांगतो, पहिला लढा दादासाहेब गायकवाडांनी लढला गायरान प्रश्नाचा. पूर्ण लोक दादासाहेब जेल कमी पडले होते. जेव्हा दादासाहेब गायकवाडांनी हाक दिली ना, ह्या महाराष्ट्रातले जेल कमी पडले होते. प्रतिक्रांतीवाल्याच्या लक्षात आलं बाबासाहेब गेले पण हे आणखीन दुसरंच उभं राहिलं. त्या दादासाहेब गायकवाडाला यशवंतराव चव्हाण एक काय म्हणतात त्याला, निवडणुकीत काय करतात ते, युती करायला गेले आणि तिथे दादासाहेब गायकवाड फसले. 543 मधलं एक सीट दिलं आणि एका सीटावरही पाडून टाकलं. ते म्हणताना म्हणायचे की ही युती म्हणजे गाजराची पुंगी आहे, वाजवली तर वाजवली नाही तर मोडून खाल्ली. आता आपल्या नेत्याला नाही, आता प्रत्येक पक्षाच्या गाडीला निळा झेंडा असतो. ही अवजारं वापरल्या गेली म्हणून प्रतिक्रांती करताना धर्म हा तसाच वाढत नाही, धम्म वाढत नाही. मी नेहमी उदाहरणं दिले की सम्यक संबुद्ध 45 वर्ष फिरले, 45 वर्ष ते पायी चाललेत, परंतु राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, नेपाळ त्याच्या पलीकडे जाऊ शकले नाही. एक सम्राट अशोक निर्माण झाला आणि धम्म आशिया खंडात गेला. राजा अशोक गेलेत का, त्याला राज्याश्रय आणि लोकाश्रय म्हणतो, तो मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि का, तर तो लोकांच्या कल्याणाचा आहे. बाबासाहेब काय म्हणतात, तो आद्य कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि शेवटीही कल्याणकारी आहे, असाच नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब याच्याकरता लढायला बाबासाहेब शेवटला म्हटलेले, आता याच्या पुढचं आयुष्य मी फक्त बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरताच देईल. वाक्याचे अर्थ, गांभीर्य, त्यांची तळमळ आमच्या लोकांच्या लक्षात आली नाही. त्याच्यानंतरही बाबासाहेबांनी सांगून ठेवलं की जर तुम्हाला काही करायचं असेल तर काही जास्त देऊ नका, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा द्या. नाही तुमच्याकडे पैसे, अक्कल असेल ती द्या, तीही नसेल तर शारीरिक श्रम द्या. आम्ही कुठल्याच गोष्टीला तयार नाही. शिकल्या सवरलेल्या माणसाची गोष्ट आहे. अनाडी माणूस आजही देतो, तेव्हाही देत होता. आपल्या बापदाद्याने तेव्हाही दिलं ना. कारण मी एकदा तर माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं, असं कसं बोलता तुम्ही, बाबासाहेब समाजामुळे निर्माण झाले. खरं आहे ना. महाराज जर नसतेच बाबासाहेबांच्या पाठीमागे गेले तर एकट्याला नसतं काही करता आलं असतं. महार समाज उभा राहिला त्यांच्या पाठीमागे, ताकदीने उभा राहिला, कुठल्याही परिणामाची ही केली नाही. आणि ते तुझे माझेच मायबाप होते. म्हणून कुठलंही संघटन असेल, बाबासाहेबच नेता, संघटनेला लागतं काय. बाबासाहेब म्हणतात एक नेता, निस्ता नेता असून भागते का, तत्वज्ञान असलं पाहिजे. बाबासाहेबांनी सगळं दिलं पण आम्ही ते सगळं मोडीत काढलं. कशाचीच कमी नाही हो तुम्हाला. ते म्हणतात ना की एखाद्या बाईला घरामध्ये सर्व काही कमी पण तिला नांदायचंच नाही, काय करणार. कपडा आहे, खायला आहे, दागिना आहे, सगळं, पण बिचारीला नांदायचंच नाही. तशी आपल्या समाजाची गत आहे. बुद्धी माणसाला तर बाबासाहेबांनी भरपूर देऊन ठेवली. शिकला तर नोकरीला लागला तर त्याचाही काही गरज नाही, पण बाकी करण्याची गरज नाही. प्रतिक्रांती, क्रांतीमध्ये बाबासाहेब प्रतिक्रांती का सांगतात, तर धोक्याचा इशारा आहे. मला एका जणांनी विचारलं, पण त्याचे तुम्ही विश्लेषण करता हो, मी वाचलं पण त्याच्यात तसं नाहीये. म्हटलं मग तसं चूक केली. बाबासाहेबाला वाटलं होतं तू शहाणा होशील, तू शहाणा अजून झालाच नाही. बाबासाहेबांना ते गृहीत धरलं होतं की याच्या मागचं तुला माहिती असेल, मी तुला ती पुढची बाजू सांगतो, मागची बाजू तुला माहिती असेल, त्याच्यात त्या म्हणून मग तो चूप झाला. हा बरोबर बोलते. ते बाबासाहेबांनी तुला हे नाही, तुझं तुला वाचायला सांगितलं, तुला तू पहिला वाच, मग तुला हे कळेल. कृष्ण का तुझ्या पुढे उभा केला, आपला बाप आपल्याला आठवला पाहिजे की कृष्णाने का म्हटलं चातुर्वर्णे मी निर्माण केलाय, तेव्हा मला माझे मायबाप आठवले पाहिजे मागचे. बाबासाहेबाला ते ग्रहित होतं आणि ते आम्ही केलं नाही. तुमच्या ह्या ग्रंथ वाचनामुळे
खूप फोन येतात. आता मी त्यांना टाइम दिलाय फोन करणार, 1 तास टाइम तुम्हाला बी आहे, 4 ते 5 पर्यंत बोलायचं, त्याच्यानंतर नाही, सकाळी बी. कारण तेवढा वेळ मला जातो. सकाळी उठलं की बाबाचं सगळं करण्यात 12-1 वाजता, थोडंफार मला अभ्यास करण्यात जातो, इकडं आलं की हा वेळ जातो. मग 4 ते 5 इथून मी त्याच्याच करता 4-4:30ला संपवतो. तर आज आपण क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथातला हा भाग इथे संपवला. हा चॅप्टर आपला अजून 2 दिवस चालेल की गीतावरची. गीता हे एक निबंध आहे. हे चॅप्टर आपण 2-3 दिवसात संपवू.